नमस्कार सर्वांना. सध्या धानोरे गावामध्ये चालू असणारे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा हा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. पुढचे 7 दिवस मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तुम्हालाही श्रीमद भागवत कथा ऐकायला नक्कीच आवडेल. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा. तर चला तर आजची कथा आपण सुरू करूयात. सच्चिदानंद आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक असे तिन्ही ताप जो नाहीश करतो त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णांची आम्ही स्तुती करतो. श्रीमद भागवतानं 3 शब्द वापरले. सच्चिदानंद स्वरूपात, सच्चिद आनंद, 3 स्वरूपानं सुरुवात केली श्रीमद भागवतानं. आता वेदांताचा जर विचार केला तर तुम्हाला पूज्य कळायला पाहिजे, अपूज्य कळायला पाहिजे, पूजक कळायला पाहिजे, पूजा कळायला पाहिजे. तर हा श्लोक कळेल. पूज्य जो परमात्मा आहे तो कसा आहे तो कळायला पाहिजे. ऐका महिला वर्ग, सध्या तुम्ही महादेवाला नको नको करून सोडले. तुम्ही साखर काय सोडता, तूप काय सोडता, काही अनमुसाचा रस काय घालता. महादेवाच्या पिंडीजवळ किडी वळवळ करायला लागले. पुण्य करू जाता होय पाप. आणि मी तर नेहमी सांगतो, पहिलं नीट वागायला शिका. महादेव काय करेल? तुम्ही घराचे लॉज बनवले तर खानावळ्या बनवल्या, झोपायपुरतं घरी यायचं, खायापुरतं घरी यायचं, घराला घर पण राहिलं नाही. नवरा बायकोची नाती वास मारायला लागल्यात, फक्त सेंट मारून सध्या दिवस चालू आहे. हॉलमध्ये हसायचं आणि बेडरूम मध्ये जाऊन रडायचं. हॉलमध्ये सुद्धा कणून हसतात, मोकळे हसत नाही. आता भागवताला बसले तरी तुमचे चेहरे बघा, अनंत जन्माचं दुःख तुमच्या चेहऱ्यावर आहे. आणि भगवंत कसा आहे? सच्चिदानंद स्वरूपाय. कसा आहे? हसण्यावर, स्माईलवर. माणूस मोबाईल स्मार्ट वापरल्याने कधी स्मार्ट होत नाही. फार दागिने घातले, कपडे चांगले घातले, स्मार्ट होत नाही. ज्याच्या चेहऱ्यावर साधनेचं तेज आहे, ज्याच्या वाणीत हृदयाचा ठाव घेण्याची ताकद आहे, ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे आणि ज्याची स्माईल स्मार्ट आहे, तो माणूस ज्या जगात स्मार्ट वाक्य राहतो. त्याच्यावर जीएसटी नाही, टॅक्स नाही, काही नाही. कब तक रोता रहेगा? उसको बोला क्यों रोते हो? तो बोला बाबा जी मेरी सूरत ही वैसी है. थोडी गौरी पैसा दिशे तोंडावरी. असं कर्म करा. महादेवाने येऊन तुमच्या दाराच्या कड्या वाजवल्या पाहिजे. तुम्हाला कळत नाही काय करायचं. तुम्ही बालाजीला जाताना केस घेऊन येता. तुमची केस एवढी पवित्र आहे का बालाजीने घ्यावी? घरची शॅम्पू लावत नाही तुमच्या केसांना, का लावतात? काळी करून करून तोंड काळी व्हायची वेळ आली आहे. काय बालाजी केस घेऊन करेल मला सांगा ना. तुमच्या केसांवर करोडो रुपयाची इंडस्ट्री चालते, तुमच्या बुद्धीला गंध लागणार. आणि द्यायची ना बालाजीला केस काय देतात? बालाजीला मन द्या, हृदय द्या. नवे नवे तुम्हीच बालाजी व्हा. झाला तुमचा परमान. तुम्हाला पूज्य कळायला पाहिजे. श्रीकृष्णाला पूजताय ना, तुम्हीच गोपिका व्हा. गोपीवती इति गोपी यथा व्रज गोपिकानां. तुम्ही कधीतरी गोपिका होऊन पहा, तुम्ही कधीतरी राधा होऊन पहा, मग तुम्हाला कळेल. ती राधा म्हणते हरे कृष्णा. तू थोडा काळ राधा होऊन बघ, मग तुला माझं प्रेम कळेल. काय मी किती प्रेम केलं तुझ्यावर तुला कळणार नाही. आज तू मथुरेला चालला,
ज्या वेळेस तुझी मंदिरं होती त्यावेळी तुझ्या शेजारी सत्यभामा नसेल, रुक्मिणी नसेल, ही राधा तुझ्या बाजूला उभी असेल. तुम्हाला पूज्य कळायला पाहिजे. तो सच्चित आनंद स्वरूप आहे. खर तर पूज्य करण्यासाठी सुद्धा 6 आस्तिक शास्त्र आहे, 6 नास्तिक शास्त्र. एकदा विरोचन आणि इंद्रदेव बृहस्पतीकडे गेले आणि बृहस्पतीला म्हणतात, आम्हाला ब्रह्माची जाणीव करून द्या. बृहस्पती म्हणले, तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करा, मग माझ्याकडे या. माझ्या माहितीप्रमाणे 3 वेळा हे दोघही बृहस्पतीकडे गेले आणि 3ऱ्या वेळेस बृहस्पती म्हणला, तत्वमसी, तूच ब्रह्म आहे.
पण इंद्र म्हटला मी ब्रह्म असेलच कसा, कारण प्रादभाव प्रदंसा भावानं जर विचार केला तर मी कसा ब्रह्म असेल? मला मनोमय कोश आहे, मला विज्ञानमय कोश आहे, अन्नमय कोश आहे, मला जर शरीर आहे तर मी ब्रह्म कसा? माझं मन चंचल आहे तर मी ब्रह्म कसा? शरीर देवाला नाही, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, तर ब्रह्म मी कसा होऊ? सगुण म्हणो की निर्गुण रे, देवाला शरीर नाही, देवाला आत्मा, देवाला मनमय कोश नाही, जीवाला चंचलता आहे, देवाला कुठं चंचलता आहे? तुम्ही कथेला आलात, शरीरानं आलात, चालत आलात, तुम्हाला पाय आहे, याचा अर्थ आपल्याला शरीर आहे. आणि इंद्र सुद्धा बृहस्पतीकडे गेला, याचा अर्थ एका ठिकाणी वर्णन आलं वज्रहस्त पुरंदरा, म्हणजे इंद्राच्या हातात शस्त्र आहे. जर इंद्राच्या हातात शस्त्र असतील तर इंद्राला शरीर आहे, देवाला शरीर कुठं आहे? ज्ञानोबराच्या भाषेत सांगू, निर्खित निर्खित गेली हो माहे, तवती तन्मय झाली हो माहे. पण विरोचन म्हणाला की मीच देव आहे. इथून नास्तिकवादाला सुरुवात झाली. आणि भारत देश खूप पवित्र आहे, इथं नास्तिक अजून जन्माला यायचा आहे. एक फॉरेनर फिलॉसॉफर आहे, त्यानं विचार केला की 7 वेळा 700 वर्ष स्वाऱ्या झाल्या इंडियावर, भारतावर, पण तरी भारत कणखरपणे उभा का? म्हणून तो जहाजाने भारतात आला आणि दर्शन घेतलं मातीचं भारताच्या. त्याला विचारलं का घेतलं? त्यानं सांगितलं 700 वर्ष स्वाऱ्या होऊन हा भारत एवढा ताट मानेनं कसा उभा आहे? शांतम तुष्टम पवित्रं च स्वानंदयति तत्वतः जीवनं जीवनं प्राहु इति भारतीय संस्कृतो. भारतीय संस्कृती. आणि खरंच दादा, ती भारतीय संस्कृती इतकी गोड आहे म्हणला, मला कळालं या भारतीय तत्वज्ञानाला वेदाचा आधार आहे, वेदाचा आधार आहे. आणि खरं आहे, इथं सगळीकडे सोन्याच्या चिमण्या गुंजराव करत होत्या. हा भारत देश किती पवित्र आहे तुम्हाला काय सांगू. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है
ईश्वराचं अगमस्थान आहे. सच्चिदानंद स्वरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तुम्हाला पूज्य कळायला पाहिजे की कुणाला पूजायचंय. त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा पूजन कधी कधी श्रुतीनं तुम्हाला कळतो, कधी कधी युक्तीनं कळतो, कधी कधी अनुभूतीनं कळतो. वेदाचे जे शब्द आहेत, भागवताचे जे शब्द आहेत, त्यानं तुम्हाला देव कळेल. तुका म्हणे पहा शब्दची हा देव. कधी कधी युक्तीनं पटवावं लागतं की हा देव आहे, फोटो दाखवावा लागतो, अरे हा देव आहे. आणि कधी कधी अनुभूतीनं कळतो. गंडकी नदीतला कोणताही दगड त्याला पाषाण म्हणू नये, विष्णू स्वरूपच आहे, शालिग्राम. त्याला प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नाही. जाऊन गंडकी मधून घेऊन या आणि पूजा करायला सुरुवात करा, फळ देणार अनुभूती आहे. नर्मदा मैयातला दगड, याला दगड म्हणू नये, हा शिवाचं स्वरूप आहे. याला वेगळी प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नाही. देव नदीतला दगड, संभाजीनगर जवळ देव नदी आहे, त्या देव नदीतला दगड त्याला पाषाण म्हणू नये. तो स्वतः विनायक आहे, गणराज आहे. अनुभूतीनं देव कळतो. कधी कधी देव धातुमय आहे, लेप्या देव आहे, लेख्या देव आहे, धातुमय आहे, मणिमय आहे. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंधाध्यायामध्ये याचं वर्णन आहे. लेख्या देव म्हणजे काय? यंत्र तयार करायचं, त्यालाच देव मानायचं, कुंकुमार्चन करत राहायचं, तोच देव तयार होतो. आद्यगुरु शंकराचार्यांनी अनेक ठिकाणी यंत्र स्थापित केलेली आहे आणि ती नंतर देव झाली. पद्मपुराणामध्ये पंढरी यंत्र असे काही श्लोक आहेत ज्यातून पंढरी यंत्र तयार झालं असतं, पण अजून कोणत्याच विद्वानाला ते बांधता आलेलं नाही. भारतामध्ये अजून विद्वान तयार झाला नाही तेवढं. जर कदाचित झाला असता तर पंढरी यंत्र तयार झालं असतं, पांडुरंगाच्या बरोबरीनं त्याला स्थान मिळालं असतं. श्लोक आहेत पण ते श्लोक बांधता आलेले नाही. याला लेख्या देव म्हणा. काही लेप्या देव आहेत. काही देवीची पूजा करणारे लोक नारळ घेऊन येतात, त्याच्यावर कुंकुमार्चन करताना हळूहळू तो नारळच देव होतो. याला लेप्या देव म्हणावं. कधी कधी देवाची वस्त्र आणतात आणि देवाची वस्त्र मगाशी होता तसंच ठीक. देवाची वस्त्र आणतात आणि देवाची वस्त्र आणल्यानंतर त्याला कुंकुमार्चन करत राहतात आणि हळूहळू ती वस्त्रच देवतेच्या स्वरूपामध्ये पाहतात. तिसरा आहे धातुमय देवता. तांब्याचा, पितळाची देवता, चांदी, सोनं. तांब्या पितळाची देवता 1 पिढीपर्यंत पूजा करावी, नंतर विसर्जन करून टाकावे. चांदीची देवता कैक पिढ्यापर्यंत चालते, 2, 3, 4. 4थ्या पिढीनंतर विसर्जन करावे. सोन्याची देवता विसर्जन करण्याची गरज नाही. तुम्हाला कंटाळा जर आला तर माझ्यासारखा एखादा सज्जन पाहायचा, तुम्हाला पूजा करायचा फारच कंटाळा आला, सुनील तर मला देऊन टाका. विसर्जन करण्याची गरज नाही. म्हणून देव कसा आहे? सच्चिदानंद स्वरूपात विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. खरं तर शास्त्रानं 3 स्वरूप सांगितली. सतचित आनंद, सत प्रकट रूपानं सर्वत्र आहे. आनंद सगळीकडे आहे. आता तुम्हाला दिसत नाही तो भाग वेगळा आहे. आणि चित आणि आनंद अप्रकट आहे. जड वस्तू सत आणि चित आहे, पण आनंद अप्रकट असतो. महिला वर्ग तुम्ही बसलात, आनंद आतमध्ये की बाहेर आहे? आतमध्ये. नक्की. मग तुम्ही जे स्टेटस ठेवता ते कुणासाठी ठेवता सर? एखादी बाई जर नवऱ्याला घेऊन फिरायला गेली, गोव्यालाच जाते ती, पंढरपूरला जात नाही. ती काढला फोटो की टाकला स्टेटसला, काढला फोटो की टाकला स्टेटसला, आणि सारखं स्क्रोलिंग करत राहते. कुणी पाहिला, कुणी पाहिला. आनंद आतमध्ये बाहेर.
आणि पुढचा टप्पा सांगू काय? गावात जिच्या बरोबर पटत नाही, जोपर्यंत ती हिचं स्टेटस पाहत नाही तोपर्यंत तिला फील येत नाही तिकडे आनंद मिळत. काय असेल तुम्ही म्हटले आनंद आतमध्ये की बाहेर आहे? खर तर लोणी दुधातच असतं, आपल्याला दिसत नाही. परंतु दुधाचं दही करून जर ते घुसळलं, मंथन केलं तर त्यातून लोणी निघतं. त्याप्रमाणे माणसानं जीव जन्माला आल्यानंतर मनोमंथन करावं. मी ईश्वर स्वरूप आहे, मी वागतोय ते देवाला आवडेल का? मी देवाचा आहे, देव माझा आहे. या जगात माझ्या आचरणानं दुसऱ्याला दुःख होऊ नये आणि ते पाप मला भोगायला लागलं. एक टप्पा सांगतो आता जाता जाता. गरीबाला होतं ते दुःख असतं आणि पाप्याला होतात त्या यातना असतात. देव गरीबाला दुःख देतो, पाप्याला यातना देतो. तुमच्याकडे घरी खायला नसणं हे दुःख आहे, तुमच्याकडे बंगला गाड्या नसणं हे दुःख आहे, तुम्हाला कष्ट करायला लागणं हे दुःख आहे, तुम्हाला पोरं नसणं हे दुःख आहे. पण पोरं जन्माला येऊन आईबापाला मारत असतील तर ह्या यात नाही. कोटी रुपयाच्या बंगल्यात राहते, बायकोला मध्ये बिगर तेलाच्या चपात्या करत. डॉक्टरनं सांगितलंय तेल लावू नको, यात नाही त्या. आणि एखादा शेतकरी बांधावर बसतो, झुळझुळ पाणी चाललंय, मळा फुललाय, तो मिरचीत तेल टाकून खात नाही, तेलात मिरची टाकून खातो. कळालं तर पहा मी काय म्हणतो. त्याचं सुखी जीवन, संग्रही वृत्ती. पापानं काय केलं पाहिजे? घरात तुम्हाला पोरं मानत नाही हे पाप आहे. पती पत्नीचं नातं गोड नाही हे पाप आहे. मी मगाशी बोललो, नवरा बायकोची नाती सुद्धा वास मारायला लागल्या असतात. सेंट मारून दिवस चालू आहे फक्त. आपल्यापेक्षा ती उसावाली ऊसतोड करणारी भारी येतात नवरा बायको. किती प्रेम आहे त्यांचं बघा. सकाळी उठतात, दोघं जण गाडी भरतात, गाडीवर बसूनच मिरची भाकर दोघं जण खातात. किती आनंद आहे. एक मिनिट एकमेकाला सोडत नाही. आपला IT सेक्टर मधलं पुण्यात राहते, नवरा बँगलोरला, आणि फक्त व्हॉट्सअपवर बोलायचं, लव यू, मिस यू, काय आगला व्हायचं. ते नातं आहे का काही? मला सांगा त्याच्यामध्ये. काहीच नाही. तुमची घरामध्ये सुद्धा नाही. आणि मी सांगतो पापानं काय केलं पाहिजे अजून. समजा या धानोरे गावामध्ये एखादी बँक आली, ती कस्टमर यायची वाट पाहत नाही, स्टाफ लोकांकडे जातो आणि त्यांना म्हणतो तुम्ही मोठे शेतकरी आहात, मोठे व्यापारी आहात, तुम्ही माझ्याकडे आमच्या बँकेत येऊ नका, आम्ही तुमच्याकडे येतो, तुमचं अकाउंट ओपन करतो, तुम्हाला घरी येऊन सर्व्हिस देतो. तसं ज्यानं चिकार पाप केलंय ना त्याला यमाकडे जायची गरज नाही, यम घरी येऊन सर्व्हिस देतो त्याला. तो सोडत नाही ना. तो भगवंत कसा आहे? सच्चित म्हणून आनंदाचे 3 प्रकार आहेत. शास्त्रानं 2 प्रकार मुख्य सांगितले. एक आहे साधन सिद्ध आणि एक स्वयंसिद्ध. काहींना साधनात आनंद आहे, बंगला झाला की आनंद आहे, पण बंगला कुठपर्यंत? त्याच्या शेजारी त्याच्यापेक्षा मोठा आणि चांगला डिझाईनचा बंगला होत नाही तोपर्यंत सुख आहे. एका झालं की याच्या बंगल्याचं व्हॅल्युएशन कमी होऊन जातं. तुमची 1 कोटीची गाडी आहे, तुमच्या गाडीच्या शेजारी 1.5 कोटीची गाडी पार्किंग होत नाही तोपर्यंत तुम्हाला 1 कोटीच्या गाडीचा आनंद आहे. त्याला साधनजन्य आनंद म्हणा. पण आपल्याला काय होत सर? संग्रही वृत्ती आपली झाली. काल एका ट्रक मधून तांदळाचं पोतं खाली पडलं. एक मुंगी आली, तिनं 1 दाणा घेतला, निघून गेली. एक चिमणी आली, तिनं 2 दाणे चोची धरले, उडून गेली. एक गाई आली, तिनं एकदाच तोंड घातलं, जेवढं तोंडात आलं घेऊन गेली. 2-4 माणसं आली, त्यांनी सगळं तांदूळ भरले आणि परत पुढे गेली, ते शोधित होते. किती संग्रही वृत्ती आहे तुमच्या. काय करायचं? प्राप्त ते पर्याप्त आहे दादा. ईश्वराच्या इच्छेमध्ये इच्छा मिसळून राहा. जे तुम्हाला मिळालं नाही ना ते तुम्हाला योग्य नाही म्हणून आईनं दिलेलं नाही.
आईला माहिती असते माझ्या लेकराला काय योग्य आणि काय अयोग्य. तुम्ही रडत बसू नका. दुःख दिलं असेल तर सहन करायला शिका. सुख दिलं असेल तर ते सुद्धा आनंदानं भोगायला शिका. त्याचा उन्माद करू नका. ठेविले आनंदे तैसे जिरावे. ठेविले आनंदे तैसे जिरावे. ठेविले आनंदे तैसे मी जिकडं जिकडं कीर्तनाला ग्रंथीला जातो ना, लोक मला विचारतात, महाराज गावात जे वाईट वागतंय, 2 नंबर करतंय, ते फार सुखी आहे. त्रास करून घेऊ नको दादा. जे मिळालंय त्याच्यामध्ये मायबाप समाधान नाही. तुम्हाला एक सांगू, मी जिकडं जिकडं कीर्तनाला ग्रंथीला जातो ना, लोक मला विचारतात, महाराज गावात जे वाईट वागतंय, 2 नंबर करतंय, ते फार सुखी आहे. आणि आम्ही एवढं सदाचरण करतो, धर्मानं वागतो, कथा कीर्तन ऐकतो, आमच्याच वाट्याला दुःख का? याचं उत्तर आज तुम्हाला देऊन जातो मी. परत कुणाला विचारणार नाही. तू विष्णू सहस्रनामामध्ये देवाचं एक नाव आलंय, त्वष्टाल. त्वष्टाल म्हणजे तासणारा. सुतार असतो की तो लाकूड तासतो, तसा देव भक्ती करणाऱ्याला, सरळ मार्गी वागणाऱ्याला, चांगलं जीवन जगणाऱ्याला सुद्धा तासतोय. त्यालाही दुःख आहे. आणि 2 नंबर करणाऱ्याला तासतोय. फक्त दोघांमध्ये फरक ठीक आहे. जो 2 नंबर करतोय, जो वाईट वागतोय, त्याचं पहिलं पुण्य तासतोय, म्हणून त्याला आता सुख आहे. त्याचं पुण्य संपवतोय देव पहिलं, म्हणून आता वाईट वागून सुद्धा सुख आहे. आणि जो भक्ती करतोय त्याचं पहिलं पाप संपवतोय, म्हणून त्याला आता दुःख आहे. पण शेवट कसा आहे दोघांचा? जो 2 नंबर करतोय, वाईट वागतोय, दुराचरण करतोय, धर्माचरण करत नाही, त्याचं पुण्य संपून 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 शेवटी त्याला सडक मारायचं आहे देवाला. वाक्य ध्यानात ठेवा. आणि जो भक्ती करतो त्याचं पाप संपून दुःख देऊन देऊन शेवट त्याला खुशीत घ्यायचंय. तो हा अमृतात राहील तया मरण कैसे, म्हणून दुःखाला घाबरू नये दादा, कधीच नाही. मायबाप, नदीत एक ओंडक 2 ओंडके वाहत आहे. एक
डोक्यानं ठरवलं मी नदीच्या लाटांना अडवीन, टक्कर देईन, विरोध करीन. आडवत राहिलं, चक्काचूर झालं, चूर झालं. आणि दुसऱ्या ओढक्यानं विचार केला मी किती भाग्यवान आहे की नदी आपल्या प्रियतमाला प्रिय करायला भेटण्यासाठी किती उंचीवरून आदळत आपटत समुद्राला भेटायला चालली. अरे मी किती भाग्यवान आहे, मला काहीच करायचं नाही, फक्त याच्याबरोबर वाहत राहायचं. ज्यानं विरोध केला तुकडे झाले आणि जे वाहत राहिलं ते अडगत समुद्राला जाऊन मिळालं. तशी काही लोक आहेत, नियतीला दोष देतात, घरच्यांना दोष देतात, नातेवाईकांना दोष देतात, देवाला दोष न देतात, चूर होतात. आणि जे म्हणतात ना केविले आनंदे कैसेचे राहावे, अलगद ईश्वरूपी समुद्राला जाऊन खंत करू नको म्हणून सच्चित आनंद स्वरूप. साधनामध्ये आनंद नाही, भगवंताचं स्वरूप तीन दर्शनाने घेता येतं. स्वप्नात जे दर्शन होतं देवाचं ते अधम दर्शन आहे. मूर्तीत जे दर्शन होतं ते मध्यम दर्शन आहे. आणि परोक्ष ज्ञानानं जे दर्शन होतं ते उत्तम दर्शन आहे. शास्त्रानं सांगितलं उत्तम सहज अवस्था, मध्यम आदमादम तीर्थयात्रा. याच्यावर अखंडानंद सरस्वतीनं खंडन केलं. या सिद्धांत अखंडानंद सरस्वती असं म्हणतात, असं म्हणू नये की अदमादम तीर्थयात्रा 100 किलोचं पोतं सगळ्यांना उचलणार नाही, पण 10 किलोची बॅग सगळ्यांना उचलेल. तसं ज्याला शक्य आहे त्यानं सहज अवस्थेला समाधी अवस्थेला जावं. ज्याला नाही शक्य त्यानं ध्यान धारणा करावी. ज्याला ध्यान धारणा नाही शक्य त्यानं तीर्थयात्रा करावी. आणि ज्याला तीर्थयात्रा जमत नाही त्यानं नामस्मरण करत राहावं. जीवन साफल्यातच आहे. 3 अवस्था आहे. मूर्तीमधलं मध्यम दर्शन आहे. तुम्ही मरमर करता दर्शन घ्यायला मंदिरांमध्ये, पण अलीकडं मंदिर सुद्धा धर्माच्या बाजारातली दुकानं झाली. तिथं हृदयाचा व्यापार चालत नाही, आता बुद्धीचा व्यापार चालतो. ज्या दिवशी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही पैसे द्यायचे बंद करा, ज्या दिवशी दागिने अर्पण करायचं बंद करा, त्या दिवशी पुजारी बोमा मारून सांगतील देव मंदिरात नाही, बाहेर शोधा. काय सांगतील? आणि त्यावेळी गीतेचं तत्वज्ञान बाहेर येईल. सर्वश्चाहं हृदिसन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानमपोहनं वेदेश सर्वैरहमेव वेद्यो वेदान्त कृद्वेद वेदेव च. माइंडसेट पाहिजे. तुम्हाला एक सांगू, भगवंताला काही लागत नाही, भाव लागतो. त्याला काय लागते? तुम्ही जे फुलं घेऊन जाता ना अभिषेकाला ते सुद्धा मनच करा. पंचामृत सुद्धा मनच करा. पाणी घालायचं ना जलाधार ते सुद्धा मनच करा. नाही ज्या देवतेला अभिषेक करतात ती देवता सुद्धा मनच करा. झाला रे तुमचा परमार्थ, भेटला ईश्वर. Hare
नैवेद्य ठेवला ना तुम्ही, देव खात नाही रे. पण कदाचित माझ्या बहिणीची गोष्टी बोलत सुद्धा त्याला आवडतात. तिचा भाव आहे, तुमचा भाव महत्वाचा. भगवंतानं रामायणामध्ये 3 वेळा पाय धुवून घेतले. 3 वेळा. एकदा जनक राजाकडून धुवून घेतले. डोळ्याला सोन्याचं ताट आहे, बसायला सोन्याचं सिंहासन आहे, धुणारा राजा आहे. दुसऱ्यांदा पाय धुतले केवटाच्या रूपाने. ज्यावेळी निघाले वनवासाला, शृंगबेरपूरचा राजा आहे गोहक. वटक्षीर मागवलं आणि पहिली रात्र तमसा नदीच्या तीरावर गेली भगवंताची. सगळे अयोध्येचा जनसागर आलेला आहे. मला रामायणातला हा प्रसंग खूप आवडतो. काय भाव असेल. लक्ष्मण आईचे आशीर्वाद घ्यायला गेला. सुमित्रा म्हणजे लखन मेरे लल्ला का कभी तिलक है, हो गई तैयारी मेरे राम जी की. माँ अभी राज तिलक नहीं हुआ माँ. क्यों रे लखन, बनवास जा रहे माँ. कौन कौन? जानकी मैया, राम भैया. अरे माझा राम जानकी वनवासाला चालली. लक्ष्मण तू काय करतो? त्यांच्या अगोदर लक्ष्मणानं दर्शन घेतलं, निघाला. सुलखन, हा मां देख जा रहा है मेरे राघव के साथ, लेकिन याद रखियो सपने में भी मेरे राम और जानकी के बारे में मत्सर मत रहना. स्वप्न कधी पडत असतंय मां? झोपल्यावर पडतं. लखन झोपल्यावर पडताना मां तुझा हा सुमित्रा नंदन लखन शपथ घेतो मां, 14 वर्ष झोपणार. 14 वर्ष नाही. पहिला मुक्काम तमसा नदीच्या तीरावर. सगळे झोपले. राघव सरकार वाढून झोपले. उशाला दगड आहे, जानकी माता बाजूला. आणि पहिली रात्र आहे पहारा करण्याची. रात्री 1:30 वाजता रडण्याचा आवाज येऊ लागला. सुमंत प्रधान जागे झाले. क्यों रोते हो लखन? अवध की याद आई? नहीं बाबाजी. फिर माँ बाप की याद सतावे? नहीं बाबाजी. क्यों रोते हो लखन? खरं सांगू बाबा, मी रडतो का? मोठ्यानं भुंदका दिला, रडायला लागले. श्रीमंत बाबा, मी रडतो याच्यासाठी माझ्या आईबाप असे जमिनीवर झोपलेले पाहू शकत नाही पाहू शकत. गालीच्या वर झोपण्याची सवय, जे पाय गालीच्या शिवाय चालले नाही त्या जमिनीवर झोपले बाबा. असा लक्ष्मण तिथून शृंगवेरपूरला आले आणि शृंगवेरपूरला वटक्षीर आणलं, जटा तयार केल्या आणि गंगेतून पलीकडे जायचंय. भाव काय बघा, परोक्ष ज्ञान. गोहकानं सांगितलं, ये एक भी नाव नहीं दिख रहे भगवान. भगवान मागी नाव शब्द वापरला रामायणामध्ये. नाव मागितली गंगेच्या तीरावर, पण गंगेत एकही नाव नाही. एक नाव पलीकडच्या तीराला उभी आहे. केवटानं आवाज दिला गोहकानं, ते केवट आया सरकार. वल्ले मारत 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 केवट आला. पहचानते हुए नहीं? कोण नाही पहचानता? राघव, दशरथ दुलारा, कौशल्या का नंद लाला. कौन नहीं पहचानता? इन्हें उस पार छोड़ना है. नहीं चलेगा सरकार, बाकी कुछ भी बता, इनको हम नहीं छोड़ेंगे उस उस पार. अरे क्यों? हमारे माँ ने बताया मत छोड़िए. क्यों? मेरी माँ जानती है सरकार, किसी ने तो बताया मेरे माँ को. क्या? इनका पाप लग गया तो पत्थर के औरत बनी, छुअत सिला भई नारी सुहानी. तो प्रभु, मैं गरीब आदमी, केवट हूं गरीब, इनके पाप लग गए.
और मेरे नाम की औरत हो गई तो मैं कैसे संभालूंगा दो औरत। एक तो पहले शादी करके घर पे है तो फिर क्या करना, पाव धोना पड़ेगा। लखन चलिए पाव धो लो। नाही प्रभू, तुमच्यावर विश्वास नाही, पाय मी धुणार आणि माझ्यावर विश्वास जरा कमी आहे म्हणून माझी बायको बाजूला पाहिजे, आम्ही दोघं पाय धुणार। केवळ घरी घेऊन गेला, झोपडीचा दरवाजा लावला रे आतमध्ये। अर्धा घंटा झाली, देव बाहेर तात्काळ उभे, पण घरात चर्चा चालू आहे, एकही पात्र नव्हतं पाय धुवायला। पहिल्या वेळेस सोन्याचं पात्र, राजा सोन्याचं सिंहासन बसायला, दुसऱ्या वेळेस देव दगडावर बसलेले आहेत, घरात पाय धुवायला पात्र नाही। तुमच्या आमच्याकडे पात्र आहे, पण देवाची पाय धुण्याची पात्रता नाही। केवटाकडे पात्रता आहे पण पात्र नाही। वाक्य शेवटी लाकडाची काटपट आणली। आई म्हणते केवटा, लाकडाची काटपट एक, त्यात भगवंताचे पाय, त्यात पाणी पुरेल भगवंताचं। रोज तुझी बायको स्वयंपाक करेल तर ते पोटात अन्न जाईल आणि आपली बुद्धी सात्विक राहील। तिसऱ्यांदा पाय धुतेत शबरीनं। इथं तर परिस्थिती अशी, भगवंत बसले जमिनीवर, इथं तरी दगड होतात आणि इथं लाकडाची काठवट नाही, पात्रही नाही, फक्त हात धरलेत असे पुढे आणि भगवंतानं त्याच्यावर पाय ठेवलेत। अश्रूंनी भगवंताचे पाय धुतले शबरीनं। वाटले ती म्हणती, भगवान वाट पाहते होते हो। शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस मन में, राम दरस की आस मन में। जय श्री राम, जय 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 श्री राम।
पाहिजे. तुमच्याकडे काय आहे आणि काही नाही याला काही किंमत नाही. सध्या तुम्ही डिस्टर्ब आहात. बायकांच्या गळ्यामध्ये डायमंड सेट आले, जेवायला डिनर सेट आले, झोपायला सोफा सेट आले, चहा प्यायला टी सेट आलाय, पण माइंड मात्र अपसेट आहे. आणि जोपर्यंत माइंड सेट होत नाही तोपर्यंत भगवंत भक्ती घडली नाही. म्हणून भागवत जे आहे ते सांगतं तुम्ही गोपिकांसारखं जीवन जगा. वंदे नंदव्रज श्रीनाम पादरेणु. नंदाच्या व्रजात राहणाऱ्या गोपिकांच्या पायाची धूळ सुद्धा वंदन करावी एवढी गोड आहे. आणि म्हणून पाप करण्यामध्ये माणूस प्रवीण असतो. पापावरती लहान मुलं करते का? एक जण कुणीतरी उठा त्या लहान मुलांचं बघा. खर तर माणूस पाप करण्यामध्ये जितका प्रवीण असतो ना तेवढा पुण्य करण्यात नसतो. पाप करताना सावध असतो मनुष्य, पुण्य करताना बेसावधपणे करतो. कारण पाप जर उघडकीस आलं तर आपली अपकीर्ती होईल म्हणून एकाग्र चित्तानं पाप करत असतो. आणि दुर्दैव असं आहे जी कृती एकाग्र चित्तानं करतो तीच मरताना आठवत असते. म्हणून मरताना पुण्य कधी आठवत नाही, मरताना पाप आठवत. खर तर मरणाची काहीच तयारी केलेली नसते. इथून गोव्याला चालला, मुंबईला चालला, डायबिटीसच्या गोळ्या नेतो, इंजेक्शन नेतो. अरे पण 3 दिवसानं परत येणार आहे. ज्या यात्रेवरून परत यायचंच नाही त्याची तयारी केली काय? बरं मुंबईला गेला तरी घरी फोन करतो, म्हातारी बरी का, पप्यानं जास्त घेतली होती का, पिंट्या स्कूल मधून आला का, गाईनं दूध दिलं का, ज्याच्या घरून फिरायला आला त्याला कधी फोन केला का? त्याला फोन करत जा ना की मला ज्या कामाला पाठवलं तेवढं काम संपलं की मी पुन्हा आपल्याला येईल. खर तर लोक लग्नाची तयारी करतात तशी माणसानं मरणाची सुद्धा हळूहळू तयारी केली पाहिजे. मृत्यूविषयी माणसानं नेहमी सावध राहिलं पाहिजे. खर तर मृत्यू म्हणजे गत जीवनाचा परमेश्वराला हिशोब देण्याचा दिवस आहे. मृत्यूला कधी घाबरू नये. ज्याचं बॅलन्स शीट टॅली आहे तो इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला कधी घाबरत नाही. ज्याच्या हिशोबामध्ये गडबड आहे, ज्याच्या एंट्र्या जोडलेल्या नाही, सस्पेन्स एंट्र्या आहे, ते इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला घाबरत असते. ज्याच्या एंट्रन्स क्लिअर आहे तो म्हणतो कधी रेट टाका, मला काही फरक पडत नाही. खर तर 1 वर्षाचा हिशोब सीएला देताना घाम फुटतो. आयुष्यभराचा हिशोब देताना काय त्रास होईल विचार केला कधी? देव विचारेल ना तुम्हाला कान दिले होते काय केलं, डोळे दिले होते काय केलं, हात दिले होते काय केलं, पाय दिले होते कधी गेलात मंदिरात. खरं खरं तो हिशोब आणि मृत्यू येणार. तक्षक नावाचा नाग हा काळ तू आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचा आहे, पण माणसाला अमर व्हायचं आहे. आणि श्रीमद भागवत कथा ही अमर आहे. अमर कथेचा जो आश्रय घेतो तो अमर होतो. राजा परीक्षित आणि शुक्राचार्य अमर आहे. जे भागवतात आहे ते सगळ्या ग्रंथात आहे. यदि हस्ती तदन्येत्र यज्ञ हस्ती न कुत्रचित. भागवतामध्ये जे आहे ते ज्या जगात भरलेले बाकी पुढे नाही.
आणि म्हणून भागवताची रचना झाली. तर संसार असा आहे, कोळशाच्या खाणीत जर काम केलं ना तर हात काळे होणार. तसं संसारात तुम्ही राहिला की तुम्हाला त्रासही होणार, कारण तुमचं सूत्रच तुम्हाला कळलं नाही. ज्याच्यावर प्रेम करायचं तिथं व्यवहार केला आणि जिथं व्यवहार करायचा तिथं प्रेम केलं. दुःख काय बघा, घरातल्यांवर व्यवहार करायचा होता तिथं तुम्ही प्रेम करीत बसला, आणि देवावर प्रेम करायचं होतं तिथं तुम्ही व्यवहार करीत बसला. दुःख वाट्याला. शेवटी आपली सगळी सोडून जाते. मरणाचा काळ वाईट आहे. कोणी नसेल, कळलेची नाही कधी सूर्य समुद्रात उडाला, कळलेची नाही कधी पक्षी पिंजऱ्यातून उडाला, कळलेची नाही कधी तरी सगळ्यांवर प्रेम केले, कळलेची नाही कधी आयुष्य प्रेम मध्ये बंदिस्त झाले. कधी फोटो जाऊन बसला कळाला नाही रे. म्हणून सावध व्हा. मरणाची सगळी साधन सामुग्री तयार आहे, गुलाल तयार आहे, लाकडं तयार आहे, बुका तयार आहे. फक्त बाजारातून इकडे आणण्याचा अवकाश. हरी भजन कर पारे, हरी भजन कर पारे, तेरा जन्म सफल हो जाए, तेरा जन्म सफल हो जाए.
शून्याचा उदय करणारे आणि अमर करणारे. माणसं म्हणतात साधं माणूस पान सुपारी सोडू शकत नाही, व्यसन सोडू शकत नाही, संसार कसा सोडेल. भागवत म्हणतं संसार सोडूच नका. 7 दिवस तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकताय ना, फक्त प्रवृत्ती सोडून द्या, निवृत्तीवर या, सुटला संसार. आणि म्हणून आणि सांडवलं नैमिषे सुतमासीन मित्राद्य महामती कथामृतरस्वाद कुशला शौनको. शौनक ऋषी भगवत कथामृताचं पान करण्यासाठी नैमिषारण्यात आसनावर बसलेल्या महाबुद्धिमान सुतांना नमस्कार करतात. अज्ञानध्वांत विद्वान कोटी सूर्य समप्रभ सुताच्या ही कथा सारं मम कर्ण रसायन. अज्ञान अंधकार दूर करणाऱ्या 1000 कोटी सूर्यांसारखं तुमचं ज्ञान आहे. आमच्या कानाला अमृत समान असणारी ही कथा, सार कथा आम्हाला सांगा. फार कोरडा खाण्याची गरज नाही, आम्हाला सार काय असेल सगळ्या ग्रंथांचं सांगा. प्रधानाची प्राप्ती झाली की गौणाची निवृत्ती होत असते. महिला वर्ग तुम्ही दूध आणलं बाजारातून, किती दिवस टिकतो, किती महिने टिकतात, वर्ष टिकतात, 1 दिवस. त्याच्यापासून जर काही करायचं असेल तर काय करावं लागेल, त्यामध्ये विरंजन टाकावं लागेल. दही दही 5 वर्षापर्यंत आरामशीर टिकतं. किती टिकतं, 2 दिवस 3 दिवस. पण त्याच्यापासून काही जर मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, घुसळण करावं लागेल, मंथन करावं लागेल. मग काय निघेल, तूप, लोणी निघेल, लोणी कढवावं लागेल. मग काय निघेल, तूप. आयुर्वेद सांगतं तूप कैक वर्ष टिकतं, कैक वर्ष. आता ज्याला तूप मिळालं, ज्यानं तूप खाल्लं, त्यानं म्हणावं काय मी रविवार साजरा करतो. एकदा तूप मिळाल्यावर रविवार साजरा करण्याची गरज काय. कणकीपेक्षा 10 पट ताकद दुधात आहे, दुधापेक्षा 10 पट ताकद लोण्यात आहे, आणि लोण्यापेक्षा 100 पट ताकद तुपात आहे. कणकीपेक्षा 10 पट ताकद मांसात, मांसापेक्षा 10 पट ताकद दुधात, दुधापेक्षा 100 पट ताकद तुपात आहे. अजून पुढचं सांग. मग ज्याला तूप मिळालं त्यानं मांस खाण्याची काय गरज. आणि मांसाला चव कधीच नसते, त्याला लावलेल्या मसाल्यात चव असते. विज्ञान सांगू काय, विशिष्ट डिग्री सेल्सिअसला ज्यावेळेस तुम्ही तापवाल त्यावेळेस त्यातले बॅक्टेरिया मरतात. आणि जरुरी नाही की तुम्हाला भेटवेल, बाकी काही मिळत नाही, बाकी पदार्थ आहे. जितके माणसाला रोग आहेत तेवढे प्राण्यांना सुद्धा रोग आहे. आणि मानसशास्त्र सांगू का, एमेला माझा मानसशास्त्र होता. तुम्ही जर वाटाण्याची शेंग पाहिली तर तुम्हाला वाटतं सोलून खावी, टॅमॅटो पाहिलं तर सोलून खावं, मांसाकडे पाहिलं काय होतं. तुम्ही जर बागेमध्ये गेला तुम्हाला वाटतं डाळिंब तोडावं, सोलावं, त्याचे दाणे खावे, एखादी पिकलेली केळी काढावी लगेच खावी आणि कत्तल खाण्यामध्ये जावं. शेवटी खावं की नाही हा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला एक सांगू, अलीकडं लोक कोहळा बसवतात पण रविवार साजरा करतात. आहार शुद्धे सत्वशुद्धी, सत्वशुद्धी ध्रुवमती स्मृती लंबा. तुमचा आहार कसा आहे याच्यावर तुमची बुद्धी चालणार, त्याच्यावर तुमची कृती होणार, विवेक जागृत होणार. पण होत नाही ते दुर्दैव आहे. आणि म्हणून ज्याला सार मिळालं त्यानं बाकी काही पाहू नये. म्हणून सुतांना नमस्कार करून शौनकादी ऋषी सांगतात. ते शौनक राजा होते पूर्वी, नंतर ऋषी झाले. त्यांनी सुतांना विचारलं की असं आम्हाला सार सांगा,
क्लेशाक्रान्तस्य तस्यैव शोधनीं किं परायणम्. या घोर कलियुगामध्ये मनुष्य प्राणी बहुधा असुरी स्वभावाचे झाले आणि खरे लोक राक्षसी स्वभावाचे झाले. वाघाला किती भूक लागली ना दादा गवत खाणार नाही, पण जर माणसांना संपत्तीची भूक लागली तर बापाला खाते, भाईला खाते, संपवते. मी एक प्राणी पाहिला सरडा नावाचा. ज्या झाडावर जातो त्या झाडाचा कलर पाहून आपला रंग बदलतो, पण सरड्यापेक्षाही भयानक प्राणी मी पाहिला, त्याचं नाव माणूस. सरडा तरी धोका पाहून रंग बदलतो, माणसं मोका पाहून रंग बदलतात. सध्या तुम्हाला जर विचारलं ना कलियुगामध्ये माणूस आणि साप याच्यापैकी कोणाला निवडाल तर सापाला निवडीत जा. साप एकदाच चावतो, माणूस दुर्जन जागा मिळेल तेव्हा चालत राहतो. साप चावला तर तुम्ही हॉस्पिटल पर्यंत जा, दुर्जन चावला तर पाणी मागू देत नाही. एकानं मला विचारलं होतं मच्छर बरा की माणूस बरा. मी म्हटलं मच्छर बरा. म्हणजे का म्हटलं मच्छर दुसऱ्या मच्छरला कधीच चावत नाही, माणसं मात्र दुसऱ्याला चावल्याशिवाय राहत नाही. हे कलियुग आहे भोरे करो प्रायो जीवश्वास प्रतागतः क्लेशक्रान्तस्य तस्यैव शोधनीं किं परायणम्. अशा कलियुगामध्ये दैवी शक्ती संपन्न होण्याचा कोणता मंत्र आहे, कोणती शास्त्र आहे आम्हाला सांगा. काल व्याल मुखग्रास रास निर्नाश हेतवे श्रीमद्भागवतं शास्त्रं कलोकिरीन भाषितं. हे शास्त्र कसं आहे तर कलियुगात मनुष्य कालरूपी सर्पाच्या अधीन पडायला लागला. मी सुरुवातीला महाराज दहाव्याची प्रवचन करायला खूप वर्ष झाली. त्याला रोज एक स्मशानभूमी माझ्या नावावर लिहिली होती. त्यावेळी वय लागायचं 118 वर्ष, 121 वर्ष. आता ज्यावेळी मी बोर्ड वाचतो ना जाता येता हे 37, 35, 40, 50 संपत चालली पिढी, आयुष्य संपत चाललं. आणि तुम्ही किती वाचवा थांबवता येत नाही. काल असलेला माणूस निघून जातो. लोक म्हणतात काल आम्ही एकत्र बसलो, आज निघून गेला. काल याल मुखग्रास. काळाच्या जबड्यात प्रत्येक जण चाललाय. आपण फक्त क्यू मध्ये उभे आहोत. कधी आपला नंबर लागेल माहिती नाही दादा. देवानं फार उपकार केले. का जन्माला येताना 9 महिन्या अगोदर खबर दिली कोणीतरी येणार आहे, कोणीतरी येणार आहे. पेढे वाटले, फोन केले, डोहाळे जेवण केलं, पण नेताना 9 सेकंद अगोदर खबर दिली नाही का घेऊन जाणार आहे. कारण त्याला माहितीये माझं बाळ घाबरेल. अरे माणसावर अनुकंपा केली, त्याला दुःख व्यक्त करता येतं, बोलता येतं, सांगता येतं. शिक्रापूरच्या चौकात एका कुत्र्याला वळवलं. कुत्री होती ती गेली, तिची पोरं गेली का पोलीस स्टेशनला. शिक्रापूरच्या शाळेत माझ्या आईची काही चूक नव्हती हो, यानं ब्रेक मारला नाही, याच्यावर अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल करा म्हणतील काय. बोलता येत. मी आता येत होतो ना, मोटारसायकलला अशा कोंबड्या बांधल्या होत्या उलट्या आणि डोळ्यातून पाणी गळत होतं त्यांचे. त्या म्हणत असतील अरे आमचा शेवटचा प्रवास आहे आता. तुम्ही ढाब्यावर चालवलंच आहे मला, पण नीट तरी प्रवास करा. बोलता येते का मला सांगा. पण माणसावर किती उपकार केले. म्हणून काळाच्या मुखात कधी जाईल माहिती नाही. आहे तोपर्यंत प्रेम करा, एकमेकाला जीव लावा. मेल्याच्या नंतर तुम्ही काय करणार, त्या फोटोला हार घालून काय मिळवणार, फ्लेक्स लावून काय मिळवणार, त्यांच्या वर्ष श्राद्धाची जेवण घालून काय करणार. आहे तोपर्यंत तुम्ही नीट वागत. सगळी नाती संपवली लोकांनी, संकुचित झाली. आहे तोपर्यंत जीव लावा. भाऊ बहिणीशी नीट वागत नाही, मेल्यावर साडी घेऊन जातो. कुठं घालली ती,
किती हजाराची आणली, लाखाची आणली पैठणी नाही पाहत रे ती. तिची एकच इच्छा असते रे, तिने काय मागितलं होतं तुमच्याकडे? आणि बहिणीने काही मागू नये, कोर्टात भेटावं या अपेक्षा सुद्धा ठेवू नये. बहिणीने काही मागू नये आणि भावाला न मागता तिला सगळं द्यावं, हे नातं आहे. वाक्य झालं, हे नातं आहे. ती ज्यावेळी ओळखते ना भावाला, प्रत्येक भावली जरा, त्यावेळी निरंजनीनं त्याला ओवाळते, दादा मी तुझ्या डोळ्याचे दृष्ट काढते रे, जशी मी तुझी बहीण तशा घरातल्या सगळ्या स्त्रिया तुझ्या बहिणीमा गंध लावते. दादा हा गंध नाही, माझं रक्त आहे रे. दादा मुंडकं ओवाळते, एकदा उजव्या बाजूनं एकदा डाव्या बाजून. दादा माझं रक्षण करताना, या जगातल्या कोणत्याही स्त्रीचं रक्षण करताना तुझं मुंडकं जरी छाटलं तरी माग हटलो, मी आजच त्याच्यावर मुंडकं वाळून टाकून दिलं. हे दादा अक्षदा टाकते, माझ्या दादाला 100 वर्षाचा अक्षय जीवन मिळू दे. धने टाकते, धन लावू दे, कपाळाला रुपया लावू दे. माझा दादा लक्ष्मीची कृपा असणारा राहू दे. आणि पुन्हा वळते निरंजन, डोळ्यातून पाणी काढते. दादा या निरंजनीसारखी जळत राहील मी माहेर, पण माझा पाय घसरू देणार, कारण बहिणीचा पाय घसरला की भावाचं वजन कमी होत असतं, भावाला खाली मान घालावी लागत असतं. दादा मी माझ्या इच्छा, आकांक्षा, भावना हे सगळं या निरंजनीच्या वातीसारखं जाळीत राहील. मला तुझ्याकडून काही नको, फक्त दादा ज्यावेळी लग्न झालं ना तेव्हा बापाने एक साडी दिली होती रे अंगावर. आता बाप राहिला नाही. ज्यावेळी मी डोळे मिटेल ना त्यावेळी आंघोळीला काढण्याची आपण एक साडी घेऊन भासतीची एवढीच अपेक्षा असते का? नाती जपली पाहिजे. नवरा बायकोचं नातं सुद्धा गोड आहे. कोर्टामध्ये भेटावं असं काही नाही. वकिलांनी सुद्धा कलम लावण्यापेक्षा त्याच्यावर मलम लावला पाहिजे. अलीकडे 2 आणि 3 वर्षामध्ये घटस्फोट व्हायला सुरुवात झाली. लग्न झालं की पुढच्या वर्षी डिवोर्स पेपर तयार असतात आणि नाती संपत चालली. आणि तुम्हाला सांगू एक मोठा शॉक आहे ह्याच्यामध्ये मी बोलतो. पुढचा काळ फार भयान येणार आहे. आपल्याला बापानं मारलं तर आपण चुलत्याच्या कुशीत शिरत होतो. आता पुढच्या पिढीला चुलता सुद्धा नसणार. कधी विचार केला? आपल्या काही म्हण होती, माय मरो आणि मावशी उरो. पुढच्या पिढीला मावशी सुद्धा नाही. पुढं नाती शुद्धी ही लोक. काळाच्या मुखात पटपट जग चाललंय, तुम्हाला कळत नाही. म्हणून कृष्ण भक्ती केली पाहिजे, म्हणून श्रीमद भागवत श्रवण केलं. आणि महिला वर्ग तुम्हाला सांगू, ज्या दिवशी तुमच्या आईबापाचा फोन येईल ना की आता येत चला, आम्हाला भेटत चला, आमचे शेवटचे दिवस राहिले, त्यावेळी हातातली कामं सोडून भेटायला जात जा. कारण काय माहिती परत भेट होईल का नाही ते काय. तुम्हाला मी सांगू, तुम्ही येणार नसतं म्हटलं ना तरी आईबाप झोपत नाही. ते फोन करतात, बसली का, भेटली का जागा. आणि कोणत्या आईनं तुमची पिशवी रिकामी पाठवली हो परत? माहेरी आल्यावर जाताना कुणी रिकामी पाठवली? ती कुणी पापड केले, वडे तोडले, कोरडे पापडी केली, सगळं देते तुम्हाला, सगळं देते. आणि तुम्हाला सांगा बापानं किती प्रेम केलं तुमच्यावर. पोरानं पैसे मागू द्या, बाप कधी देत नाही, कधीच देत नाही. ते म्हणते पगार होते, माझ्याकडे पैसे, लिकीनं पैसे मागू द्या बरं. कुठले आणून देतो तो बाप असतो. कारण त्याला माहिती आहे ही चिमणी सारखी थुई नाचन अंगणात आणि एक दिवस अचानक निघून जाईल, तो बाप असतो. आणि तुम्हाला मी सांगू, ज्या दिवशी बाप जातो ना आणि त्या लेकीला तिकडं कळतं तिच्या घरी, त्यावेळी तिथून ती निघते ना बापाच्या घरापर्यंत, त्यावेळी तिच्या हृदयाची झालेली अवस्था शब्दात सांगू शकत नाही, कोणताच वाटणार नाही सांगू शकत. एकदा हे सगळं संपतं, सांभाळायचं. आयुष्य फार अल्प आहे. काळाच्या मुखात लोक चालली आणि कुणाला जिंकता आलं नाही. फार स्पेशलिस्ट होते महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नीतू मांडके.
त्यांची बायको आहे अलका मांडके, तिने एक पुस्तक लिहिलंय. ती म्हणते, माझ्या नवऱ्यानं ज्यांच्या हार्टला हात लावला ते बंद पडलेले हार्ट परत चालू होते. इतकी ताकद होती, विद्वान. एक दिवस दोघे नवरा बायको फिरायला गेले आणि नीतू मांडके म्हणाले, अलका जर मला अटॅक आला तर? अलका मांडकेने असा हात लावला, नीतू नको रे असं बोल. अरे मीही माणूस आहे, आलाच अटॅक तर मी तुला सांगून ठेवतो मला कोणती स्टेन वापरायची, कोणत्या डॉक्टरला रेफर करायचं, हार्ट जर बदलायची वेळ आली तर कुठे टेन्शन. पण एक काम तूच करायचं, ते कुणाला सांगायचं नाही. कोणतं अनस्थेशिया होते त्यांची बायको, सांगितलं भूल देण्याचं काम मात्र तूच करायचं. काही दिवस गेले, एक दिवस अचानक फोन आला, अलका माझ्या छातीत दुखत आहे, मी हिंदुजाला पोहोचतोय. तो हातातलं काम सोडून तिथे तरी पोहोचले, गेटवर गेले, वॉचमनच्या गळ्यात हात घातला, मला आयसीयू मध्ये घेऊन चल, मी डॉक्टर नीतू मांडके, मी डॉक्टर नीतू मांडके, हार्ट स्पेशालिस्ट. तोपर्यंत सगळी तयारी झाली, बाहेर डॉक्टरांची टीम उभी राहिली, डॉक्टरांना ऍडमिट केलं, डोळ्यानं फुलवत होते, हे उपचार करा, ते लावा, ते इंजेक्शन द्या. तेवढ्यात बायको आली, ठरल्याप्रमाणे मुलीचं इंजेक्शन तिनं दिलं. 4 दिवस युद्ध चालू होतं श्वासाशी. 4थ्या दिवशी सूर्यास्ताला गेला आणि युद्ध हारला. ज्यानं चांगल्या चांगल्या हार्टची ऑपरेशन केली, स्वर्गीय डॉक्टर बाळासाहेब ठाकरे यांच्या हार्टचं ऑपरेशन त्यांनी केलं होतं. हा माणूस स्वतः हार्ट अटॅकने गेला. एवढा काळ मजबूत आहे. वाक्य ध्यानात ठेवा. तुमचा दिवस उगवतो तो डोबण्यासाठी. चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढलचा.
शास्त्र आहे श्रीमद्भागवतम शास्त्रम करोगिरीन भाषितम. आणि म्हणून मनशुद्धीसाठी यापेक्षा दुसरं साधन नाही. आणि परीक्षितीला कथा सांगण्यासाठी जेव्हा शुकदेव सभेमध्ये आले तेव्हा भागवत शास्त्र सुरू झालं. आणि तेव्हा देव स्वर्गातलं अमृत कलश घेऊन तिथं सभेमध्ये आले. परीक्षिते कथा सभायां संस्थिते शुके सुधातुं गृहीत्वैव देवास्तत्र समागमः. देव चतुर आहे. आपलं काम साधून घेण्यामध्ये कुशल असलेले देवता शुक मुनींना प्रणाम करून असं म्हणतात की आम्हाला भागवताचं फळ द्या किंवा कथामृताचं दान द्या, आम्ही तुम्हाला स्वर्गातलं अमृत देतो. ही देवाणघेवाण केल्याने परीक्षित राजा अमृत होईल आणि परीक्षित राजा अमर होईल आणि आम्ही श्रीमद भागवत कथेचा अमृत पान करू असं देव म्हणतात. त्यावेळेस श्री शुकदेव विचार करतात आणि बोलतात त्वं सुदां त्वं कथा लोके त्वं काचं त्वं मणिर्महा ब्रह्मरातो विचारैव तदा देव जहास. अरे रत्नामध्ये आणि काचेमध्ये फरक असतो. श्रीमद भागवत महापुराणाचा कथा ही रत्न आहे आणि तुमचं स्वर्गातलं अमृत हे काच आहे. खर तर अमृत कुठं आणि भागवत कथामृत कुठं याच्यामध्ये फरक आहे. आणि अभक्त समजून देवाच्या कथ ब्रह्म तीन मुखा तुझ चिंता करो. भगवान का चिंता तू राहात, काय टेन्शन आहे. एखाद्याचं धन चोरीला गेल्यानंतर जसा व्याकुळ होतो तसं तुमचा चेहरा झालाय, काय चिंता आहे. त्यावेळी नारद म्हणाले मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, आता येताना मी कुठून आलो. नारद महर्षी सांगतात अहम तु पृथ्व्यो यातो ज्ञात्वा सर्वतोमामिति पुष्करंचम प्रयागंचम काशी गोदावरी तथा हरिक्षेत्रे कुरुक्षेत्रे श्रीरंग सेतुबंधन एवमादिषु तीर्थेषु ब्रह्मवाणीस्तथा. मी अनेक तीर्थक्षेत्र फिरलो, हरिरंगमला गेलो, काशीला गेलो, प्रयागला गेलो, सेतुबंधन केलं, पुष्कर केलं, पण मला तर पवित्र दया दान हे कुठंच दिसलं नाही. लोक फक्त उपजीविकेसाठी जीवन जगतात आणि दाखवण्यासाठी दान देतात. आणि मी असं फिरत 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 मी एक आश्चर्य पाहिलं. कलियुगाचे दोष पाहत 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 मी पृथ्वी तलावर संचार करत होतो. त्या यमुनेच्या तटावर मी पोहोचलो आणि त्या यमुनेच्या तटावर यामुनं तटपापन्नो यत्र लीला हरेरभू, जिथं श्रीकृष्णानं लीला केल्या त्या यमुनेच्या तटावर मी पोहोचलो. तिथं मी एक आश्चर्य पाहिलं. तथाश्रय मया दृष्टम श्रूयता तन्मीश्वरः एकातो तरुणी तत्र दिशन्न भिन्न मानसः. मी अशी एक तरुणी पाहिली. त्या स्त्रीजवळ दोन वृद्ध पुरुष निश्चित पडलेले होते, मरणाच्या दारात असलेले सुस्कारे टाकत होते आणि ती स्त्री त्यांची सेवा करत होती, त्यांना जागवण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात तिनं मला दुरून पाहिलं, म्हणाली हो हो साधो शांतिष्ठ मच्चितांतमाविनाशय तुमच्या दर्शनानं सगळ्यांच्या चिंता मिटतात. त्यामुळे नारदानं विचारलं हे देवी तू कोण आहे. भक्तिरिती ख्यात्या इमोमय तन्मयती भक्तिरिती ख्यात्या इमोमय तनयोमती ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. कालाच्या ओघामध्ये हिंदून माझी पोर आहे. ज्ञान आणि वैराग्य
ही दोन्ही जर्जर झाली, म्हातारी झाली, मी मात्र तरुण राहिले. म्हणून बघा, लोक आता भक्ती करताना दिसतात पण ज्ञान नाही, वैराग्य नाही, फक्त लोंडाच्या लोंडा दिसतो भक्ती करताना. मग त्यांनी विचारलं, तू कोण आहे मला सांग. तिने सांगितलं, उत्पन्ना द्रविडे सहा मृत्यू करणार. मी द्रविड देशात उत्पन्न झाले, कर्नाटकात मी वाढले, महाराष्ट्रात काही काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला आणि गुजरात मध्ये मला वृद्धापकाळाने फिरलं. गुर्जरे गुजरात मध्ये पैसा मारू परमेश्वर सगळे व्यापारी असल्यामुळे भक्ती मी म्हातारी झाली होते. बरं बरं बरं. आणि मग तिथं मी वृंदावन मध्ये आले. वृंदावनम पुन्नम प्राप्यम नवीन स्वरूपिणी. मी म्हातारी झाले पण मी वृंदावन मध्ये आले आणि मला तरुण पण आलं. पण माझी दोन पोरं म्हातारीच राहिली, कोण? ज्ञान आणि वैराग्य. म्हणून वृंदावन मध्ये गेलं, तोंडात गुटखा असला तरी ते म्हणतात राधे 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 राधे. त्याच्या रिक्षावर लिहिलं असते, कुणी आडवत आलं तरी म्हणते ते राधे. आणि आपल्याकडे लाल अक्षरात लिहिलं असते, नाद करायचा नाही, आपलं वेगळं. त्यांना राग जरी कुणाचा आला तरी राधे राधे म्हणतात, कारण भक्ती तरुण झाली पण ज्ञान वैराग्य. तुम्हाला फार नोकरी कशी पलीकडच्या कथा वाचकांची, त्यांची केस वाढलेली, त्यांच्या झमझमीत कपडे, त्यांच्या त्या माळा. अरे तासावर एक वाक्य बोलते ते, मुक्ती रेल्वे निघून जाते. म्हणून आपल्याकडचे कथावाचक असे नाही, वेग दृष्टीने करावा उपदेश. आपल्याकडे धाड 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 बोलतात, त्यांना ज्ञान वैराग्य नाही, फक्त भक्ती आहे. कळलं तर आम्ही काय बोलतो. तुम्ही वृंदावनचा कोणताही कथावाचक आणा, त्याच्याकडे भक्ती दिसेल तुम्हाला. त्याला नाकापासून गंध, कानात बाळ्या, आणि तुम्हाला जे दूर बदलायचं ना आले, तुम्हाला अशीच बरी वाटत. भारतामध्ये वैराग्य आणि ज्ञान एवढं वाक्य ध्यानात ठेवलं, पलीकडे येणे फक्त भक्ती. आणि म्हणून ती म्हणते, मी तरुण झाले पण माझी दोन्ही पोरं म्हातारी झाली. वृंदावन पुनः प्राप्य नवीने युवती. तिनं सांगितलं, मी गेल्या युवती झाले पण माझी दोन पोरं बाकी म्हातारी राहिली. यांना तरुण करण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. असं म्हणल्याबरोबर भक्तीचं दुःख दूर करण्यासाठी नारदाने केलं आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली. व्योमवाणी तदैवा भूमा ऋषी खिद्यमतामिति उद्यमा सफलस्तेय भविष्यते तन संशय. तुम्ही यांचं काहीतरी करण्यासाठी एक सत्कर्म करा असं सांगितलेलं आहे. आणि सत्कर्म काय करायचे शोधत शोधत नारद काही ऋषी मुनींजवळ गेले. त्यांनी सांगितलं, श्रीमद भागवत कथेचं तुम्ही कथामृत या ठिकाणी करा. म्हणून सनकादिक मुनीवर सप्ता श्रवणविधीची याप्रमाणे प्रशंसा करत होते. सनकादिक मुनींनी त्या गंगेच्या तटावर श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. आणि मग तिथं कथा चालू असताना भक्ती सुतो तरुणी विठ्वा प्रेमे करूपास साविरासी. तिथं भक्तिरूपी ती प्रेमरूपी भक्ती प्रकट झाली आणि सारखं भजन करू लागली. श्रीकृष्ण